तर म्हणा भात खाल्ल्याला माणूस जाडं होते. अहो मी तर रोजच भात खाते, खिचडी भात, पुलाव भात, हे भात ते भात, पण तब्येतीला काही लागना बघा. काय वैताग. कोण बोलून गेलं होतं बरं भातानं माणूस जाडं होतं, ते गावलंच पाहिजे मग बघा येईल बरोबर. तेवढ्यातच बघा लक्षात आलं माझे जेवण बनवता की पोरांना भले 2-4 दिवस सुट्टी आहे, पण मंगळवार तर पेपर आहे ना. अहो 2-3 दिवस सुट्टी भेटली तर त्याचा उपयोग करून घ्यायचा. तर सुट्ट्या आहे म्हणल्यावर हे बाहेर उड्या मारायला पळतात आणि बाहेरनं पोरं पण हाका मारते ते जिया चिमू जिया चिमू. काय ह्यांना पण आनंद होतोय नुसता. अभ्यासाला बसवलं तर जरा उत्तर मोठं दिसलं की ह्यांच्या कपाळावर आठ्या पसरते ते, आणि त्या बारकीच्या तर कपाळावर लय मोठ्या मोठ्या आठ्या पसरते त्या, कारण उद्या इंग्लिशचा पेपर. तिचा तर पेपर आहे पण मोठ्या सुट्ट्या आहेत. इसे म्हणलं म्हणजे निबंध म्हणला का तिला वैतागच होतं. ती मग ती माझ्या मनाचं लिहिल आणि हिच्या मनाचं हिनं लिहिलं कारण टीचर देते चुकीचं. आता काय करून काय नको असं झालंय हो. हे शाळा म्हणजे ना डोक्याला ताप झालाय, आणि त्यात ह्या बारकीनं अक्षरशः आजारी आहे म्हणून तिला मारता येत नाही तर लय फुडून काढली असते. पण जाऊ द्या, आजचा दिवस हा माझा असाच गेला नुसत्या पोरांना ओरडण्यात.